नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सकाळची वेळ झाली की प्रत्येक गृहिणींना हाच प्रश्न होतो की आज नाश्ता काय बनवायचा. तर आज नाश्ता आपण बनवणार आहोत. त्यासाठी अगदी पौष्टिक असा नाश्ता म्हणजे पोह्याचा ढोकळा आणि त्याबरोबर अगदी चटपटीत अशी चटणी. तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची. इथे मी भांडं घेतले आणि त्याच्यामध्ये 1 वाटी घ्यायचे पोहे स्वच्छ चांगले निवडून घ्यायचे. 1-2 पाण्यामध्ये आपण त्याला चांगलं धुवून घ्यायचं आणि धुतल्यानंतर त्याच्यामध्ये जरासं पाणी घालून ह्याला आपण 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. त्यामुळे काय होतील, पोहे अगदी चांगले नरमही होतील आणि चांगले अगदी पाणी शोषलंही जाईल. त्यामुळे आपल्याला ते वाटायला अगदी सोपं जाईल. जोपर्यंत आपण त्याला 10 मिनिटं ठेवते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. इथे मी पॅन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल घालायचे आणि तेल गरम झालं की यात घालायचे लसणाच्या पाकळ्या. 5-6 असं लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि नंतर आपण घालायचं याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा. इथे कांदा मी लांब लांब गोल गोल असा करून घातले आणि टोमॅटो सुद्धा अशा प्रकारे अर्धे अर्धे करून घातले. कसे कापून घातले तरी काही हरकत नाही. हिरव्या मिरच्या घालायच्या आणि नंतर आपण त्याच्यानंतर सगळं ते परतून घ्यायचे. या तेलामध्ये ना अगदी चांगले असे व्यवस्थित मंद आचेवरती छान असे परतून घ्या. आता काय करूया, आपण गॅस थोडी अगदी बंद करून तसेच ठेवून देऊया. आपोआप ते चांगले नरम होतील. आता इथे पोहे बघूया आपले मस्त सुटसुटीत झालेले आहेत. ते काढायचे आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. 1 वाटी घेतले होते आपण पोहे, तर आपण या ठिकाणी घालणार आहोत 1 वाटी आपण रवा घालायचे. रवा घातला की नंतर आपण घ्यायचे अर्धी वाटी दही. दही आपले अगदी चांगलं फ्रेश घ्यायचं, अगदी जास्त आंबट घ्यायचं नाही. आता दही घातलं की नंतर अर्धी वाटी पाणी घालून, हे पाणी मात्र जास्त घालायचं नाही. पाणी सुद्धा जास्त घातलं तर मात्र पातळ झालं तर आपला ढोकळा बनणार नाही. हिरवी मिरची आल्याची मी पेस्ट घातलेली आहे, तुम्ही तुकडे घातले तरी चालेल, माझ्याकडे केलेली होती म्हणून. चांगलं वाटून घ्यायचंय. अशा प्रकारे वाटायचं की इडलीचं जसं मिश्रण असतं तसं. आता हे घातल्यानंतर आपण एका भांड्यात काढलंय मिश्रण. चवीपुरतं मीठ घालून चांगलं अगदी व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. ढवळल्यानंतर या मिश्रणाला आपण काय करूया, थोडंसं 2-3 मिनिटासाठी आपण पुन्हा त्याला बाजूला ठेवून द्यायचंय. आता जोपर्यंत आपण याला झाकून ठेवतोय तोपर्यंत आपण टोमॅटोकडे पाहूया. टोमॅटो बघा अगदी मस्त छान असे झालेले आहेत. अशा प्रकारे झाले की आता गॅस बंद करायची आणि ह्यांना सुद्धा आपण थंड करायला द्यायचे, कारण त्याशिवाय आपण ते वाटू शकत नाही. इथे बघा आपलं मिश्रण अगदी छान झालेलं आहे. तर आपण काय करायचं, आता याची तयारी म्हणजे एखादं ताट किंवा तुमच्याकडे पातेलं, केक टीन काही असेल तर घ्यायचं. थोडंसं तेल लावायचं. तेल सगळं लावून ठेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्टीमर सुद्धा अगोदरच गॅसवरती पाणी उकळायला ठेवायचं. मी कढई सुद्धा अगोदरच पाणी त्याच्यामध्ये घालून उकळायला ठेवलंय की आपण नंतर ही सगळी तयारी करू शकत नाही. आता या मिश्रणामध्ये इकडे तुम्ही बेकिंग सोडा किंवा इनो घालायचे. मी इथे इनो घातलाय 1 चमचा. तुम्ही बेकिंग सोडा घातला तरी चालेल. जरासं पाणी घालून ऍक्टिव्हेट करायचं आणि चांगलं अगदी व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. आता हे छान असं मिक्स झालं की आता पटकन आपण ही मात्र प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालावं लागतं. आपण थांबू शकत नाही. त्या ताटामध्ये घालायचं आणि आपण त्या कढईमध्ये जे पाणी आपण उकळायला ठेवलंय त्याच्यामध्ये आपण लगेच वाफवायला ठेवायचं. पण त्या अगोदर मी इथे काय केलंय, त्याच्यामध्ये थोडंसं ना लाल तिखट घातलंय. हवा असेल तुम्ही काळी मिरीचा पावडर सुद्धा घातला तरी चालेल. आता हे मिश्रण आपण पटकन त्या कढईमध्ये ठेवूया. कढईमध्ये पाणी बघा किती छान उकळलंय, त्याच्यामध्ये ठेवायचे. 10 मिनिटं आपण ह्याला चांगलं अगदी वाफवून स्टीम व्हायला द्यायचे. तोपर्यंत बघा चटणी आपण टोमॅटो मस्त असे आपले चांगले थंड झालेत. टोमॅटोला सगळ्या साली काढून घ्यायच्या, त्या आपोआप निघतात. नंतर आपण त्याला वाटून घ्यायचं. आता हे चटणीचं आपण मिश्रण वाटलेलं आहे, त्याला बाजूला ठेवूया. आणि आता पाहूया आपण आपला ढोकळा सुद्धा झालेलाच असेल. ढोकळा मस्त झालेला आहे. तुम्ही कुठल्याही चाकूच्या साह्याने किंवा एखाद्या काट्याच्या साह्याने बघायचं, असा व्यवस्थित निघाला म्हणजे आपला ढोकळा रेडी झाला आहे. आता या ठिकाणी चटणीसाठी मी जी पॅन होतं ना त्याच्यामध्ये जरासं तेल टाकलंय. राई टाकायची आहे. त्याचबरोबर आपण इथे टाकणार आहोत थोडीशी कढीपत्त्याची पानं टाकायची. नंतर थोडंसं लाल तिखट, कोणतंही घ्या, काश्मीरी लाल तिखट घ्या किंवा लाल तिखट घ्या. आणि नंतर आपण जे मिश्रण आहे चटणीचं ते टाकून त्याला चांगलं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही फोडणी न टाकता सुद्धा अशी चटणी खाल्ली तरी सुद्धा छान लागते. मस्त चटणी लागते. एकदा नक्की ट्राय करा. 2 मिनिट आता त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून चांगलं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी 2-3 मिनिट. आणि ही चटणी 10 दिवस सुद्धा काही होत नाही. तुम्ही अगदी फ्रीजमध्ये ठेवा, अगदी चांगली राहते. आता ही चटणी आपली रेडी झाली. तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी एक छानशी फोडणी करूया. या ठिकाणी ढोकळ्यासाठी फोडणीसाठी ना मी
मी इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये घालायची राई घालायची. राई थोडीशी तडतडली की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायची कढीपत्त्याची पानं घालायची. इथे मी तीळ 1 चमचा घातलेला आहे आणि त्याचबरोबर जरासा हिंग टाकायचा. हिंग टाकला की नंतर याच्यामध्ये टाकायचं आपण फक्त थोडंसं ना याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या. ही सगळी फोडणी झाली की चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आणि तिकडे ढोकळा सुद्धा आपला छान असा थंड झालेला आहे. ढोकळा आपला थंड झाला की त्याच्यावरती आपण घालायचं. हवं असं तुम्ही तुकडे करूनही घालू शकता किंवा अशा प्रकारे घालून नंतर आपण त्याचे तुकडेही करू शकता. आता तुकडे करताना तुम्हाला कळतच असेल की व्यवस्थित तुकडे होत आहेत, म्हणजे काही आपले कुठेही ढोकळा चिकटलेला नाही. अशाच प्रकारे एकदा नक्की करा, कारण का अगदी पौष्टिक सुद्धा आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे, पटकन सुद्धा बनतो. आता सगळे तुकडे आपण काढून एका प्लेटमध्ये घेऊया आणि सगळं आपण खायला रेडी करू शकतो. त्याबरोबर आपण सगळे अगदी बघा तुम्हाला दिसतच असेल की कुठेही चिकटलेला नाही, व्यवस्थित इथे सगळे तुकडे अगदी व्यवस्थित निघत आहेत. आणि त्याबरोबर आपण ठेवायची चटणी. ही चटणी ना तुम्ही डोसा इडली बरोबर सुद्धा खाऊ शकता, ही मस्त लागते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की सांगायचे. आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे आणि तुम्हाला इथे मी थोडंसं तोडून सुद्धा दाखवते की ढोकळा कशा प्रकारे झाला होता. अगदी सुपर सॉफ्ट अगदी ढोकळा झाला होता. तर आता पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.